आपल्या बहिणीला मारलं, आपल्या बहिणीला संपवलं. आपल्या मुलीची रागारागुणी केली, माझी काही संपले. समजा गाव विहिरीच्या काठावर गोळा झाला. जुन्या काळात विहिरीत जर माणूस पडला असेल ना, बोराटी घ्यायची, बोराटीचे खांदे त्याला ताबा बांधायचा. लईच्या खांद्याकडे कुठेतरी लोखंडाचा गळ असायचा. गळ माणूस एवढीच पडलं म्हणजे त्याला बाहेर काढायला. बोराटीची काठी दाव्याला लावून विहिरीमध्ये टाकली गेली. बोराटीची काठी त्या मुलीच्या पदराला कुठंतरी लटकली, डोळी वर काढली आणि विहिरीच्या काठावर अंत्यविधी केला गेला. सारा गाव हळहळला. रामजी खोऱ्या नावाचा बाप मुलीच्या देहावरती, चितेवरती डोकं आपटून आपटून घर रडत होता. पण रामजी खोऱ्याच्या डोक्यात एकच बसला, मला न्याय 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 हवाय. आणि हा न्याय फक्त माझा शिवा राजाच मला देऊ शकतो. अरे ते चितेच्या खोसईच्या आत पायात पायचा न घालता धावत धावत रामजी खोरे गेला आणि शिवराजाच्या तख्तावर बसले होते. तर रामजी खोरे गेला कसा रामजी खोरेला लोटांगण घातला शिवराजाच्या रंगात. राजा राजा मला न्याव, या राजा मला न्याव. राजा राजा लेकीला मारलं, लेकीला मारला. राजा माझ्या मजालीचं मला न्याव, मला न्याव. लोटांगण घातलेले आहेत. त्या व्यक्तीच्या खांद्याला राजाने धरला. राजा उभा राहिले. राजाने त्याला विचारलं. राजाने त्याचे डोळे पुसले आपल्या हाताने आणि राजा त्याला बोलू लागले, तुम्ही कोण गावचे, कोण गावचे? तसा रामजी बोलू लागला, राजा राजा गावचा, राजा राजा गावच्या बाबाजी रावला माझ्या लेकीच्या पदरावर टाकला. राजा माझ्या लेकीची राख रांगोळी केली. बाबाजी राजा माझ्या लेकीला संपवला. राजा मला न्याव, राजा मला न्याव. राजानं आपल्या बापाला गळ्यातली दिलेली कवड्याची माळ मुठीमध्ये धरली आणि राजा पुटपुटले, जगदम 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 जगदम. विलंब न लावता राजापासून 7-8 फुटाच्या अंतरावर यशाचे कंक नावाचा सैनिक हजर होता. तर राजाने यशाचे कंकाकडे पाहिलं आणि राजाने यशाचे कंकाला आदेश दिला, यशाचे कंक, यशाचे कंक, यशाचे कंक, जो रायट्याला मारत आहे कंक, आहे कंक, आहे कंक, आहे कंक. राजाचा बेडभार कैद करा आमच्या समोर. भारत देशाचे कंक तो सैतान हजर करावा. येसाचे कंक कमरेपासून लवले आणि राजांना मुजरा केला आणि राजाला एकच आवाज दिला, जिराजा 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 जिराजा. येसाच्या नावानं विलंब न लावता खोटीला अडकवलेला दावा घेतला. आपल्या खांद्याला अडकवला आणि येसाचे राव घोड्यावरती विराजमान झाला. बाकीची साईड यशाजीने घोड्याला टाच मारली, त्याला टाच मारली, घोड्याला टाच मारली, घोड्याला टाच मारली.